आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज। नमस्कार, आपण बघत आहे पुलिस टाइम न्यूज। केरळमध्ये वायनाड भागात कोसळलेल्या भूस्खलनाच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई सेनेने IAF सर्वप्रथम प्रतिसाद देत प्रभावित भागात बचाव तसेच मदत कार्य सुरू केले। NDRF अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य प्रशासनासह इतर अनेक संबंधित संस्थांशी साधलेल्या समन्वयासह हवाई दलाने 30 जुलै 2024 रोजी पहाटे मदत कार्याला सुरुवात केली। हवाई मार्गाने जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा तसेच प्रभावित व्यक्तींना सुखरूप बाहेर काढून योग्य स्थळी हलवण्यात हवाई दलांच्या वाहतूक विमानांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। हवाई दलांच्या C-17 प्रकारच्या विमानांनी व्हॅली ब्रिज, श्वानप्रतक, औषधे तसेच बचाव कार्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इतर अत्यावश्यक साधनांसह सुमारे 53 टन वजनाचे महत्त्वाचे सामान घटनास्थळी पोहोचवले आहे। त्याशिवाय मदत साहित्य तसेच मदत कार्य करणाऱ्या व्यक्तींची ने-आण करण्यासाठी हवाई दलांच्या AN-32 आणि C-130 या विमानांचा वापर करण्यात येत आहे। समग्रपणे विचार करता भारतीय हवाई दलाच्या या विमानांनी संकटग्रस्त स्थळापासून बचाव पथके तसेच विस्थापित रहिवाशांसह 200हून अधिक व्यक्तींच्या वाहतुकीची सुलभ सोय उपलब्ध करून दिली। भूस्खलन झालेल्या भागातील हवामानाच्या आव्हानात्मक परिस्थितीने हवाई वाहतुकीत अडचण निर्माण होत असताना देखील भारतीय हवाई दल HADR अर्थात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्य हाती घेण्यासाठी योग्य वेळेचा उपयोग करून घेत आहे। IAF ने या मदत कार्यासाठी विविध हेलिकॉप्टर्सचे पथक नेमले आहे। HADR विषयक कार्ये हाती घेण्यासाठी नेमलेल्या पथकात MI-17 आणि प्रगत आणि हलक्या वजनांची ध्रुव हेलिकॉप्टर्स यांचा समावेश करण्यात आले आहे। संकटग्रस्त परिसरात सर्वत्र वाईट हवामानाची परिस्थिती असूनही IAFची विमानांनी तेथे अडकून पडलेल्या लोकांना जवळच्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये तसेच इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्याचे तसेच अत्यावश्यक सामानाचा पुरवठा करण्याचे कार्य 31 जुलै 2024 रोजी संध्याकाळी उशिरापर्यंत अखंडितपणे केले। या भागात बचाव कार्य अजूनही सुरू असून हवाई दलांच्या या हेलिकॉप्टर्सनी आपत्ती प्रभावित भागातून मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढून त्यांच्या सुरक्षित आणि त्वरित वाहतुकीची सुनिश्चिती केली आहे। केरळमधील संकटग्रस्त जनतेला सर्व प्रकारची मदत पुरवण्यासाठी भारतीय हवाई दल कटिबद्ध आहे। ब्युरो रिपोर्ट, पुलिस टाइम न्यूज भारत, नागपूर। आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज।